सध्या लग्न सराई आणि त्यामध्ये वाढलेली सोन्या चांदीचे दर एकाच दिवसात जवळपास 9,000नं सोनं तर 15,000नं चांदी वाढलेले दर याचा फटका आता व्यवसायाला बसतोय। ग्राहक देखील त्यामुळे सोने चांदी खरेदीकडे पाठ फिरवतायत। या सर्व बाबींबाबत आमच्या प्रतिनिधीनं ग्राहकांशी बातचीत केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रजत नगरीमध्ये आपण आहोत। मुख्य म्हणजे ज्या गॅस सिलेंडरमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा फटका या रजत नगरीला काही बसला असताना त्याच्यातूनच कुठेतरी आता हे सावरले आहे की नाही। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला सोने खरेदीच्या वर जो एक प्रकारे आव्हान जे आहे की वर्षभर सोनं जे खरेदी करताना आपण टाळलं पाहिजे। सोबतच इथले कारागीर ज्यांची उपजीविका या रजत नगरीवर अवलंबून आहे तिथली नेमकी काय परिस्थिती आहे, कसं त्याच्यावर काय सध्या आहे स्थिती हे जाणून घेण्याकरता आपण थेट बोलूया। इथले जे संचालक आहे सुनीलजी अग्रवाल, एनडीटी मध्ये आपलं स्वागत। नेमकं सांगा की सध्या आहे कसं काय आपला हा सगळा सुरू आहे प्रवास या व्यवसायाचा। नेमकं काही दिवसापूर्वी गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता आणि गॅसच्या रेटची पण वृद्धी झाली होती। तेव्हापासनं आमच्या जे मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा आम्ही करतो त्याच्यामध्ये गॅसचा जेव्हा वापर केला जातो तर हे महाग आणि शॉर्टेज या दोन्ही गोष्टीमुळे एक तिथपासनं सुरुवात झालेली आहे। मग नंतर आदरणीय पंतप्रधानांनी जो आवाहन केलं आहे की बा सोनं खरेदी करू नका, निश्चित आपण जसं म्हणतो की बा देश पहिले, परंतु आमचे जे छोटे कारागीर आहेत आज आमचे कमीत कमी खामगावमध्ये जवळपास 50 दुकानं आहेत। त्याच्यामध्ये जे काम करणारे कारीगर आहेत किंवा आमच्या या व्यवसायावर अवलंबून जवळपास 250 परिवार म्हणजे जे याच्यावर कारीगर मग काम करणारे स्किल अनस्किल माणसं जे असतात, स्टाफ असतो, ह्या लोकांच्या परिवारावर आज कुठं ना कुठं ह्या सगळ्या गोष्टींमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। निश्चितच आपलं म्हणू शकतो की जो चांदीनी 4,21,000चा टॉप गाठला होता तिथून ती जवळपास 2 लाखापेक्षा 1.5 लाखापर्यंत आली होती। याच्यानी विश्वासार्हता देखील म्हणजे जो ग्राहक आहे तो सुद्धा सध्या संभ्रमात आहे, अशी प्रतिक्रिया इथली भावना इथल्या संचालकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे। अमोल सराफ, एनडीटी मराठी, बुलढाणा, खामगाव।